नमस्कार मैत्रिणींनो, आज मी अशीच कच्च्या कैरीची तुमच्यासाठी चटपटीत रेसिपी घेऊन आली आहे। सर्वप्रथम मी तेजस्वी चविष्ट भोजन या माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत करते। खूप छान आणि खूप टेस्टी अशी मी कच्च्या कैरीची रेसिपी घेऊन आली आहे। चला आपण आता रेसिपीला सुरुवात करू। मी अशी एक कच्ची कैरी घेतलेली आहे। ही कच्ची कैरी स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर स्वच्छ अशी पुसून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला खिसणीने खिसून घ्यायची आहे। ज्यावेळेस उन्हाळा चालू होतो त्यावेळेस हा कैरीचा सीझन चालू होतो। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये काय होतं, पाणी जास्त जातं परंतु जास्त जेवण जात नाही। यासाठी काय असं एखादा साईडला कोणता मेनू असेल ना तर आपल्याला जेवण व्यवस्थित असं जातं। यासाठी मी एक नवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे कच्च्या कैरीची, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा। आता ही कैरी आहे ते आपल्याला किसून घ्यायची आहे। ज्यावेळेस आपल्याला मधला भाग किसताना पांढरा येतो तो भाग आपल्याला काढून टाकायचा आहे। त्यामुळे काय होतं, ही चटपटीत जी आपण किसलेल्या कैरीची नवीन रेसिपी करणार आहोत, तो किसलेला किस आहे तो कडू लागत नाही। आता आपल्याला काय करायचं आहे, मधला पांढरट भाग आपण काढून टाकलेला आहे आणि जो राहिलेला भाग आहे तो आपल्याला किसून घ्यायचा आहे। तुम्ही ही रेसिपी फ्रीजमध्ये ठेवून आठवडाभरासाठी पण स्टोअर करू शकता। आता आपल्याला राहिलेला कैरीचा किस आहे तो किसून घ्यायचा आहे। आता राहिलेला किस आहे तो आपण किसून घेऊया। आता हा किस आपण किसून घेणार आहोत। तुम्ही ही फ्रीजमध्ये जर ठेवली तर अजिबात सुद्धा खराब होत नाही। किसताना थोडीशी काळजी घ्यायची, कारण किसणी हाताला लागू शकते, त्यामुळे किसताना व्यवस्थित किसून घ्यायची। ज्यावेळेस तुम्ही वरण भात वगैरे खात असाल ना तेव्हा त्यासोबत पण ही खायला चटपटीत अशी रेसिपी आहे, ती चवीला खूप छान आणि खमंग लागते। आता किसून घेतलेला आहे तो एका वाटीमध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे। आता एका वाटीमध्ये हा किस काढून घेतलेला आहे। आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया। आता मी इथं लोखंडाचा तवा घेतलेला आहे, कारण लोखंडाचा तवा हा आरोग्यासाठी चांगला असतोय, त्यासाठी मी इथं लोखंडाच्या तव्याचा वापर करणार आहे। लोखंडाच्या तव्यावरती आपल्याला तेल टाकायचं आहे आणि तेल गरम झालं की आपल्याला नंतरची प्रोसेस करायची आहे। थोडं आपण चेक करायचं आहे की तेल गरम झालं आहे का नाही। तेल गरम झाले की आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे, मोहरी टाकायची आहे। आता तेलातून वाफ येत नाही, आता थोडी वेळ लागलेली आहे। तुम्ही बघू शकता तेल चरचर करायला लागला आहे। मी सुरुवातीला याच्यामध्ये मोहरी टाकणार आहे। मोहरी तडतडली की आपल्याला त्याच्यामध्ये जिरे टाकायचे आहे। आता आपण नंतर जिरे टाकूया। जिरे टाकली की हळद टाकायची आहे आपल्याला। जिरे आणि मोहरी तडतडली की आपण हळद टाकून घेऊया। आता आपण हळद टाकलेली आहे। आता आपण गॅस बंद करून ठेवायचा आहे आणि थोडी फोडणी थंड झाली की आपण जो किसलेला किस आहे ना तो आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। फोडणीमध्ये आपण जिरी मोहरी आणि हळद टाकली होती। आता किसलेला किस टाकायचा आहे आणि वरतून आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, वरून थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे। ह्याच्या अगोदर मी शेंगदाणे मस्त असे खरपूस भाजलेले होते आणि ते नंतर मिक्सरमधून आपल्याला आबडधोबड करायचे आहे। जास्त बारीकही करायचे नाही, थोडेसे कच्चे राहिले तरी मोठे राहिले कण तरी चालतील। थोडेसे कण मोठे ठेवायचे आहेत आणि नंतर आपल्याला एका चमच्याने हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। खूप खमंग अशी याची चव येते आणि खूप खमंग असा याचा वास सुटलेला आहे। हे व्यवस्थित आता हे आपल्याला मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। तुम्ही हे भातासोबत खाऊ शकता, जेवताना जेवणाची चव वाढवण्यासोबत ताटामध्ये घेऊ शकता, नुसत्या चपातीसोबत पण खाऊ शकता। चवीला खूप खमंग अशी ही चटपटीत कच्च्या कैरीची रेसिपी लागते। तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण स्किप न करता बघा। आता मी तुम्हाला एका प्लेटमध्ये सर्व करून दाखवते। खूप छान आणि खूप टेस्टी लागते। तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की बनवा। तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला, आमचा व्हिडिओ जर आवडला तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि आमच्या रेसिपीला शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा। धन्यवाद।